स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे। आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी तर बघितलीच, तर याच शेवग्याच्या शेंगांपासून आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं पिठलं। हे पिठलं अगदी सोपं आहे। हे पिठलं खूप छान लागतं, अगदी झटपट होणारं पिठलं आहे। तर तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। शेवग्याच्या शेंगा बघितल्यावर तर तुम्हाला समजलंच असेल, आज आपण याचीच रेसिपी बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत याच शेंगांपासून शेंगांचं पिठलं। हे शेंगांचं पिठलं खूप सोपं आहे आणि हे खूप छान लागतं, भाकरी बरोबर तर अप्रतिम लागतं आणि खूपच सोपं आहे हे पिठलं। तर त्यासाठी आपण इथे घेतले एका शेंगेचे तुकडे। तर आता आपण ह्या ज्या शेंगा आहेत ह्या अशा सोलून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे या सोलून घ्यायच्या आहेत। एकदम सोप्या पद्धतीने निघतं हे। हे बघा, हे बघा, अशा प्रकारे आपण ही शेंग सोलून घेतलेली आहे। तर अशाच आपण या बाकीच्या शेंगा सुद्धा सोलून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण या सर्व शेंगा या सोलून घेतलेल्या आहेत। इथे मी सोलून घेतल्यात, जर तुम्हाला सोलायच्या नसतील तर नाही सोलल्यात तरीही चालेल। तर आता आपल्या या सर्व शेंगा या सोलून झालेल्या आहेत। आता आपण या उकडून घ्यायच्या आहेत। तर आता मी इथे एका भांड्यामध्ये साधारणतः 1.5 ग्लास हे पाणी तापत ठेवलेलं आहे। तर यामध्ये आता आपण घालणार आहोत ह्या एक शेंगांचे तुकडे। तर आता आपल्याला या शेंगा चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत। हे बघा, आपल्या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत। शेंगांचा रंग सुद्धा बदललेला आहे, म्हणजे आपल्या शेंगा या परफेक्ट शिजलेल्या आहेत। तर आता आपण गॅस बंद करूया। तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे। तर आता आपण शेंगांचं पिठलं बनवायला घेऊया। तर आता आपल्याला शेंगांचं पिठलं बनवण्यासाठी लागणार आहे 2 टेबलस्पून डाळीचं पीठ। तर आता आपण हे पीठ जे आहे हे भिजवून घेणार आहोत। तर यासाठी इथे मी घेतलंय 1 बाउल। यामध्ये आपण आता घालणार आहोत 2 टेबलस्पून डाळीचं पीठ। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः 1 ग्लास पाणी। हळूहळू घालायचं आहे, म्हणजे मग अशा गुठळ्या होणार नाहीत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पिठलं बनवायला घेऊया। तर आता आपला पॅन चांगला तापलेला आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः 2 टेबलस्पून तेल। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 TSP मोहरी। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं आहे 1 TSP हळद, 2 TSP काश्मीरी मिरची पावडर, 1 TSP हिंग आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं। आता ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी तिखट वापरलंय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची सुद्धा वापरू शकता। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे या ज्या उकडलेल्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत। हे चांगले परतून घ्यायचे आहेत, बारीक गॅसच ठेवायचं आपल्याला। या आपल्या परतून झालेल्या आहेत। त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे जे शेंगा उकडवलेलं पाणी होतं ते घालायचं आहे। पण त्यामध्ये शेंगा उकडवलेल्या असतात, त्यामुळे त्याचा पूर्ण जो रस असतो, जो स्वाद असतो तो पूर्ण पाण्यात उतरलेला असतो। त्यामुळे ते पाणी शक्यतो फेकू नका, ते पाणी शक्यतो आपण पिठल्याला वापरायचं। तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा या पिठल्याला वापरू शकता। आणि शेंगांच्या पिठल्याला शक्यतो लाल तिखट हे वापरलं जातं, कारण त्यांनी एक छान स्वाद येतो। पण जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही ती वापरू शकता। तर आता आपण गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवायची। मी इथे काश्मीर मिरची पावडर वापरली, त्यामुळे एक छान रंग पण येतो आणि स्वादही छान येतो। पण जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर लाल तिखट वापरलं तरी चालेल। तर आता आपल्या ह्याला उकळी चांगली फुटलेली आहे। तर यामध्ये आता आपण घालायचं आहे हे जे डाळीचं पीठ भिजवलं होतं ते याच्यात घालायचं आहे। इथे जे पिठलं आहे हे मला थोडंसं पातळ हवं आहे, अगदी घट्ट नको आहे। आता आपण हे पिठलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान याला शिजू द्यायचं आहे। याला असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर मग पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात, कारण पीठ हे पटकन असं अळत जातं। इथे आपण गॅसची फ्लेम ही आता बारीक केलेली आहे। हे आपण मिक्स केलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 कोकम, 1 TSP साखर। साखर ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल। आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
पिठलं खूप छान लागतं आणि अगदी झटपट होणार आहे। शेवग्याच्या शेंगा या अत्यंत पौष्टिक असतात, त्याचे तुम्ही असे विविध प्रकार करून खाऊ शकता। आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता याला छोटीशी उकळी काढायची म्हणजे आपलं पीठ हे चांगलं शिजेल। आपलं पिठलं हे चांगलं शिजायला लागलंय। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मला साधारणतः एवढंच पातळ पिठलं हवं आहे, अगदी घट्ट नको आहे। जर तुम्हाला अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण हे कमी करू शकता, पण हे पिठलं जरा असं पातळच छान लागतं, पण तुमच्या आवडीवर आहे। तर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट हे करू शकता। आता आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं फक्त हे शिजवायचं आहे। आपलं पिठलं हे मस्त शिजलेलं आहे। रंगसुद्धा अगदी परफेक्ट आला आहे। ह्या पिठल्याचा रंग असाच असतो, खूप छान लागतं हे पिठलं। अगदी सोपं आहे आणि अगदी झटपट होणारं आहे। कधी कधी आपल्याला त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर असं जर पिठलं केलं तर खूपच छान लागेल। हे जे पिठलं आहे हे अगदी जेवताना आयत्या वेळेला बनवायचं। काय असतं, पिठलं हे लगेच अळतं, त्यामुळे अगदी गरम गरम पिठलं जर तुम्ही वाढलं तर ते खायलाही खूप छान लागेल। जर तुम्ही करून ठेवलं तर ते खूप घट्ट होईल आणि त्याची चवही वेगळी लागू शकते। तर आता आपलं पिठलं हे छान उकळलेलं आहे, तर आता आपण गॅस बंद करूया। हे पिठलं तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागतं हे पिठलं। फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे पिठलं अगदी आयत्या वेळेला बनवायचं, आधी बनवून ठेवू नका। जर तुम्ही आधी बनवून ठेवलं तर त्याच्या गुठळ्या होतील आणि ते खूप घट्ट होईल। पण पिठलं हे नेहमी अळतं, त्यामुळे अगदी आयत्या वेळेला बनवा आणि असं गरम गरम पिठलं भाकरी किंवा भातासोबत ह्याचा नक्की आनंद घ्या। तर आता आपल्या इथे शेवग्याच्या शेंगांचं पिठलं हे तयार झालेलं आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची, डिश आमची। नमस्कार।